देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानाअंतर्गत आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं आहे। यंदा फेस्टिवलचे दुसरे वर्ष असून येत्या 2 ते 5 जानेवारी 2026 या कालावधीत नवी पेठेतील SM जोशी फाउंडेशनच्या सभागृहात सकाळी 9 ते रात्री 9 असा सलग 12 तास 4 दिवस हा फेस्टिवल होणार आहे। महाराष्ट्रासह देशविदेशातून जवळपास 1000 कवी, साहित्यिक, विचारवंत, कलाकार यामध्ये सहभागी होणार आहे, अशी माहिती फेस्टिवलचे मुख्य आयोजक भिडेवाडाकार कवी विजय वडवेराव यांनी पत्रकार परिषदेत दिली। फेस्टिवलचा उद्देश असा आहे की देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा, या शाळेत मुलींच्या पहिल्या शाळेचं इतिहास जतन करणे आणि त्याच्या प्रचार प्रसार करणे आणि फुले फेस्टिवलचा उद्देश असा आहे की फुलेप्रेमी आणि संविधानदूत निर्माण करणे, फुलेप्रेमी आणि संविधानदूत निर्माण करणे आणि महत्त्वाचं की या पुण्यामध्ये फुल्यांची एक जी चळवळ आहे तिला बळ देणं, की जी निद्रिस्त स्वरूपात बऱ्यापैकी आहे तिला परत उठाव देणं आणि जनमानसापर्यंत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख आणि भारतीय संविधानाचा कार्याचा प्रचार प्रसार करणं। कार्यक्रम काय? कार्यक्रम फुले फेस्टिवल आहे। तर फुले फेस्टिवल हा 4 दिवस असणार आहे। 2 जानेवारी ते 5 जानेवारी SM जोशी सभागृहात सकाळी 9 ते रात्री 9 असा 12 तास कार्यक्रम असणार आहे। 4ही दिवस काव्य महोत्सव असणार आहे, म्हणजे जवळपास 800 कवी आपल्या कविता सादर करणार आहेत आणि त्यांच्या मध्ये स्लॉटमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं एक पात्री प्रयोग, नाट्यछटा, सांगीतिक पोवाडे असा कार्यक्रम होणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी लाटेकाठी, दांडपट्टा आणि तलवारबाजी याची प्रात्यक्षिक होणार आहेत आणि या सर्वांचा विषय एकच असणार आहे, तो म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, त्यानंतर देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा, नंतर संविधान, फातिमाबाई शेख या सगळ्या विषयावर हे नाटिका, एकपात्री प्रयोग किंवा कविता म्हणजे विषय तोच असणार आहे, पण याला आपण व्यापक स्वरूपे फुले फेस्टिवल दिलं आहे। असं सुद्धा होतं की लोक म्हणतात की महात्मा फुले फेस्टिवल नाव द्या, मग ते फक्त महात्मा फुलेंबद्दल होईल, मग सावित्रीबाई बाजूला राहतील, म्हणून आपण ते फुले दाम्पत्य म्हणून ते फुले फेस्टिवल केलेलं आहे। तो उद्देश असा आहे की आपल्याला फुलेप्रेमी आणि संविधानदूत निर्माण करायचे। शालेय विद्यार्थ्यांना ह्या बालवयातच त्यांच्यावर संविधानिक मूल्याचे संस्कार व्हावेत, त्यांच्या संविधानिक मूल्य रुजावीत यासाठी आपण गेल्या वर्षी 650 संविधानाचं वाटप केलं होतं, तर यावर्षी आपण जवळपास 1000 संविधान प्रतींचं वाटप करणार आहे। येणाऱ्या कवींना आणि रसिकांना हे संविधान मोफत दिलं जाणार आहे। त्यासोबतच आणि हे संविधान इथून जाऊन कवी समाजात गेल्यानंतर आपली शाळा, कॉलेजेस, विद्यालयात जाऊन या संविधानाच्या सोबत प्रचार प्रसार करणार आहेत। जनमानसात जे मध्यमवर्गीयात आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत हा संविधान पोचावं। हे संविधान आपल्यासाठी आहे, कुठल्याही एका जातीसाठी, एका धर्मासाठी नाही, हे सर्वांसाठी आहे बाबासाहेबांनी दिलेलं। त्यात संविधानाबद्दल जे गैरसमज आहेत ते लोकांमध्ये दूर करण्यासाठी, नंतर कामगार, शेतकरी, कष्टकरी, वंचित, दुर्बल, शोषित अशा समाजाच्या तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत त्यांना संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्य पोहोचवण्याचं, जनजागृती करण्याचं माध्यम या संविधानाच्या माध्यमातून होणार आहे। म्हणून सगळेच विद्यार्थी संविधान हातात घेऊन वाचू शकत नाहीत, त्यामुळे आपण खास शालेय विद्यार्थ्यांसाठी हे संविधानमय शालेय पॅडची निर्मिती केली। तुम्ही इथं पाहू शकता की राजा छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि संविधानाचे निर्माते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा आहेत आणि बॅक साईडला संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य आहेत। हे का दिले की या शालेय संविधानमय पॅडच्या सहवासात दिवसभर विद्यार्थी असणार आहेत आणि दिवसभर सहवासात राहून त्यांना सारखं त्यांच्या कळत नकळत वाचून त्यांचं हे पाठ होणार आहे आणि यांना संविधानाची गोडी लागणार आहे। आणि ह्या संपूर्ण फुले फेस्टिवलचा उद्देशच असा आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबाई शेख, वस्ताद लहुजी साळवे यांचं कार्य लोकांपर्यंत पोहोचावं, लोकांना फुलेप्रेमी बनवावं, संविधानदूत बनवावं। संविधानदूत म्हणजे काय? मेसेंजर। संविधानातील जो मेसेज आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणे, म्हणजे फुलेप्रेमी आणि संविधानदूत घडवणे हा मुख्य उद्देश आपल्या फुले फेस्टिवलचा आहे।